नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या हिंदूंच्या अंत्येष्टी संस्कारावर आपली भाषणं चालू आहेत आणि या सर्व भाषणांबद्दल मी महान ज्ञानी असे नागपूरचे कैलासवासी बळीराम यरकुंटवार यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांच्यामुळे हे सर्व शक्य होऊ शकलं. अतिशय विचार करून त्यांनी हा फार मोठा प्रबंध असा या अंत्येष्टीवर लिहिलेला आहे आणि त्या प्रबंधाची ओळख मी तुम्हाला करून देतो आहे. त्यात माझं काही नाही. अंत्येष्टी हा कर्म हा एक यज्ञ आपण समजलेला आहे आणि भारतीय परंपरामुळे व्यक्तींनी आयुष्यभर ज्या औपासन अग्नीवर धर्मकर्म केले असतील त्याच अग्नीने अंत्यविधीस प्रारंभ करायचा असतो. याचं कारण की जीवन आणि मरण यात सातत्य आहे. एकाच वस्तूत घडणारे अवस्थाभेद आहेत असं भारतीय संयुक्तिकपणे मानतात. ब्रह्मवृंदाच्या आज्ञेनुसार लोपलेल्या कर्मांच्या दोषांचे व अविहितपणे कर्म घडले असल्यास त्यांचे प्रायश्चित्त करून प्रेतविधीस प्रारंभ होतो. अग्नीचा आत्मसमारोप करून देह टाकला असल्यास मृताच्या पिंडा करून लौकिक अग्नी समिधा आणि अक्षता अर्पण करतात, तसंच समंत्र. तसं नसल्यास प्रेताधान करतात. अग्नीचं अलंकरण, परिसिंचन इत्यादी अंगे अंत्यविधीत आहेत असं नाही, सर्वच यज्ञात आहेत आणि तिथं जे रहस्य आहे तेच इथेही आहे, वेगळं नाही म्हणून याचा विस्तार आपण करणार नाही. प्रेताधानाने तुटलेला सांधा जुळवला जातो. उत्तपग्नाग्नी, कपालाग्नी इत्यादी विशेष क्रिया मरण पावलेल्या व्यक्तीनुसार आचरल्या जातात. त्यानंतर औपासनिग्नेवर काही विधी होऊन मृतपिंडाची सर्व तऱ्हेने शुद्धी करून शुद्धकाष्ठांच्या शिडीवर शुद्ध वस्तूसह बांधून मृतदेहास न्यायची असते. शव नेत असताना स्मशान मार्गावर काही विधी करत जायचे असते. मार्गातील अन्य योनींचा संपर्क होणार नाही आणि शवाची शुद्धी कायम राहील या दृष्टीने भूतबली देऊन त्यांचा संतोष करायचा असतो. शव स्मशानात नेऊन सोडल्यानंतर वेगळे विधी चालू होतात. राजगवीचं वैशिष्ट्य काय आहे हे पुढे काकस्पर्श विषयक झालेल्या विवेचनावरून लक्षात येईल. सवर्णाचाही उपयोग शवाच्या दृष्टीने होतो. यात काय तत्व असण्याचा संभव आहे हे आता आपण पाहू. शवसंबंधी करण्यात येणाऱ्या सर्व शास्त्रीय कर्मांची तऱ्हा पाहिली म्हणजे असं निश्चित लक्षात येतं की यात लौकिक व्यवहारापेक्षा शास्त्रीय व्यवहार जास्ती आहे. शव ही एक क्षुल्लक आणि टाकाऊ, वाटेल तशी विल्हेवाट लावण्यापेक्षा सर्व सामाजिक सोयी साधतील अशा दृष्टीने नाहीशी करायची वस्तू अशी भारतीय धारणा नाही. त्याचप्रमाणे गाडणाऱ्या लोकांची ती रक्षणीय आणि भावी काळात उपयुक्त आणि आवश्यक असणारी विल्हेवाट लावण्याजोगी वस्तू अशी कल्पना असते तशीही नाही. या सर्व शवसंस्कारात एकच गोष्ट उघड होते की त्याचं विभाजन होऊन त्या पंचमहाभूतात आणि देवतेत विलीन होता येईल अशी त्याची शुद्धी करायची असते. चितेस अग्नी लावल्यानंतर सूर्य ते चक्षुः इत्यादी मंत्र म्हणण्यात येतात ते या दृष्टीने. अजोभाग स्तपसा त्वम तपस्य इत्यादी मंत्र शवजवळ जळत असताना म्हणण्यात येतात. पाश्चात्य विद्वानांनी अजोभाग याचा अर्थ गोड शेर असा केला आहे. याचं मूळ शीतेच्या मागे दर्भरज्जूने बांधलेल्या अजाला म्हणजे मेषाला उठताना त्या मंत्रांनी अभिमंत्रण करतात. या क्रियेत काय आहे कोण जाणे, परंतु अजोभागाचा मेषविभागाशी शवविषयक संबंध काय हे लक्षात येणं कठीण आहे. हा अजोभाग वैदिक मंत्रशब्दातून उत्पन्न झालेला लोकभ्रम आहे असं म्हटलं तरी पाश्चात्य समजूत चुकीची आहे हे निश्चित म्हणता येईल. याचं कारण की असा लोकभ्रम झालेल्यांना जीवात न मरणारा काही भाग असतो आणि अग्नीने तो निर्मळ होतो अशी जी शास्त्रीय कल्पना आहे ती पाश्चात्यांची नसल्यामुळं त्यांचं हे भाषांतर चुकीचं आहे. या अजोभागाचा एक संकेत म्हणून जर या प्रयोगात अज म्हणजे बोकड प्रतिनिधीभूत ठरला असेल तर कोण जाणे असा संकेत म्हणजे सिम्बॉल असण्याची शक्यता कपालमोक्ष आणि घटस्फोट यात दिसून येईल. घटाचा आपण स्फोट करतो त्या अर्थाने घटस्फोट आहे. शवाचा कपालमोक्ष व्हावा लागतो ही कल्पना भारतीय आहे. शव चितेवर ठेवल्यानंतर मुख, नासारंध्रद्वय,
नेत्ररंध्रद्वय, गुह्य आणि शिश्न या नवद्वाराबरोबरच नाभी आणि ब्रह्मरंध्र यांच्या ठिकाणी आहुती देण्यात येतात. यात सप्तविहारतींचा विनियोग करण्यात येतो. ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी प्रणयाचा विनियोग होतो. भारतीयांची योगशास्त्रानुसार त्यात अशी कल्पना आहे की प्राणोत्क्रमण झालेले जर दिसले तरी असे हे होण्याचा संभव आहे की शरीरात प्राण नाही, त्या निमित्तानं कोंडला गेले असल्यामुळं खरेखुरे मरण आलेलं नसते. आपण ब्रेन डेड म्हणतो. ब्रेन डेड झाल्याशिवाय मरण नाही. अशा स्थितीला सामर्थ्यवंतांनी शव जिवंत केल्याचीही वर्णन आहेत. प्राण कोंडून राहिलेलं नसून पूर्णपणे उत्क्रमण झाल्याची निश्चित खूण म्हणून कपाल मोक्षाचं महत्त्व आहे. मेंदूच्या ठिकाणी अनंत वीर्यत्व आहे ही गोष्ट किंचितची आधुनिक शास्त्रज्ञांना आता समजू लागली आहे. मनुष्य जीवाची खरी शक्ती जिथे गोठलेली असते व जिथून ती शरीरभर संचार करते असा योगशास्त्राचा अनुभव आहे. स्वाधीनतेने शरीर सोडणारा पुरुष याच स्थानातील रंध्राचा उपयोग करतो. पहा किती गूढ असं शास्त्र आहे. समाधीत या ब्रह्मरंध्राचा उपयोग आहे. नवद्वारातून प्राण जाणं, जिवंत अवस्थेत ब्रह्मसृष्टीशी देवघेवीचा व्यवहार यातूनच होतो. हे पराधीनतेने मरणाऱ्यांची गोष्ट. नाभीपासून जिवंत शरीराच्या क्रियांना मेंदूकडून आलेल्या शक्तीने प्रेरणास्थान मिळते. म्हणून जन्माप्रमाणेच मरणातही नाभीला महत्त्व आहे. नवद्वार आणि नाभी यांचे व्यवहार शरीरात न दिसले तरी प्राणशक्ती मेंदूत अटकलेली असल्यास शरीर टिकून राहणं शक्य असल्यामुळं कपालमोक्ष करूनच माणूस त्याचं विभाजन करावं लागतं. संन्यासिकांच्या बाबतीत ज्यांनी स्वाधीनतेने प्राण सोडावा अशी शास्त्रमर्यादा आहे, त्यासंबंधी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी शंखप्रहार करावा अशी परंपरा आहे. ती या तत्वाला धरूनच आहे. याचं संकेतीकरण घटस्फोटाच्या विधीत आहे. तो घट फोडायचा असतो हीच या दृष्टीची द्योतक आहे. शरीराचा घट खराच फुटला हे कपालमोक्षानंच कळतं. तो होऊन प्राण बाहेर निघून गेल्याशिवाय शरीराच्या विभाजनाची योजना पुरी होत नाही. तरीही त्याच्या पुढची एक पायरी राहते आणि ती अस्थि निक्षेपणाची. कपालमोक्षाचा संकेत हा घटस्फोट, तसाच प्रेतसज्ञ गजीव पितृसज्ञ गजीवात मिळून गेल्याचा संकेत म्हणजे सपेंडीकरण विधी. याचा पुढे आपण विचार करणार आहोत. कपालमोक्षाचा संकेत असलेला घटस्फोट ज्या शिळेने करायचा असतो त्याला अश्मा म्हणतो आपण. तिच्यावर प्रेतजीवाचा आरोप करून पुढचे साधे सगळे विधी करायचे असतात. आता हा अश्मा आहे. ही घटस्फोटाकरता ही जी शिळ आहे तिला आपण अश्मा म्हणतो. ती कशी घ्यावी असं सांगताना ती श्लक्ष्म अश्मा या अर्थातच कठीण आणि घट्ट असणार. हा अश्मा व अस्थी त्याच गुणाच्या असतात. त्यात संस्कार ग्रहणाच्या दृष्टीने साम्य असते. पार्थिव शरीर अस्थिसार कसे असते याचे वर्णन सुश्रुताने पूर्वीचा उतारा देऊन चांगले केले आहे. जडशरीरावरील सारे संस्कार स्थिर आणि कायमचे जे होतात ते अस्थिगततेने. सारे ठसे अस्थिवर असतात. दुसऱ्या भागात संस्काराचे ठसे कसे असतात याचं थोडंसं दिग्दर्शन केलेलं आहे. अस्थि हा अवयव सूक्ष्म, घट्ट व कठीण असतो. अशा वस्तूवरच नीट ठसे उमटतात आणि कायम राहतात. इतर मृदू आणि विरळ वस्तूवर नाही. पंचगव्यात प्राशनातील मंत्रात स्थितगतम पापम असे म्हणण्यात पापाची खोली, मजबूती आणि चिरकालता प्रकट केलेली आहे. तशीच संस्कारांची ही गोष्ट आहे. शरीरावर झालेल्या संस्कारांची अस्थि ही फार खोलात असलेली अंतिम निवाऱ्याची जागा आहे. ती नाहीशी केल्याशिवाय देहासक्त जीवास प्रेतत्व विमुक्तीद्वारा लाभायचं उत्तम लोक प्राप्ती घडणार नाही. म्हणून मागे उल्लेखलेल्याप्रमाणे सायकोसोमॅट्रीच्या अलीकडे वाढू लागलेल्या शास्त्रास धरून ते आहे. प्रेतजीवास करायचे संस्कार मजबूत, खोल आणि काही काल कायम टिकण्याच्या दृष्टीने क्षण अश्मा घ्यावयास सांगितला असावा अशी कल्पना येते. हा अश्मा स्थूल जिवंत शरीरास जशा अस्थि त्याप्रमाणे प्रेतजीवास भारभूत आश्रयाच्या ठिकाणी असावा असं दिसतं. फोटोग्राफीच्या निगेटिव्ह प्रमाणात पार्थिव शरीरातील देहाच्या
देहावरील आसक्तीचे संक्रमण करून या अस्म्यावर उमटवायचे असं त्यात साधायचं असावंसं दिसतं. पृथ्वीवरील उत्क्रांतीचा इतिहास जळताना आधुनिक शास्त्रज्ञांना खडकांचा आणि त्यावरील ठशाचा जसा उपयोग होतो तसाच काहीसा प्रकार हा असावा. पृथ्वीचे खडकही अस्थिरूपच. या विषयाचा अधिक विस्तार करण्याचा मोह आवरून केवळ दिग्दर्शन मात्र विवेचनावर भागवणं भाग आहे. जाता जाता श्मश्रूबद्दल एक कल्पना सुचते, तिचा निर्देश करावासा वाटतो. आयुर्वेद शरीरशास्त्राप्रमाणे केस हे अस्थूधातूचा मल आहे, तेव्हा संस्कारशास्त्राप्रमाणे अस्थूधातूप्रमाणेच त्यांचाही काही संबंध आहे की काय याचा विचार शास्त्रज्ञांनी करावा. जिवंत माणसाप्रमाणे शवाचीही श्मश्रू करायची असते. या दृष्टीने काही तथ्य आहे का काय ते पाहावं. केस काढण्याचा विधी इतर कर्मातही येत असल्यामुळे तो अंत्येष्टीचाच विशेष नसल्यामुळं त्याचा विस्तार आता आम्ही इथे करणार नाही. प्रेतसंज्ञक जीवावर संतृप्तीचा ठसा संक्रमित करायचा एतदर्थ उदकपिंडांनाही काही क्रिया आहे. संक्रमणता हे सारं यातील रहस्य. फोटोग्राफीची निगेटिव्ह काचच फक्त दृश्यास स्फुटित म्हणजे एक्सपोज करायची असते. तशी ती एकदा झाली की मग तिच्या बळावर पुढे कितीही आवृत्त्या त्या फोटोच्या निगेटिव्हच्या जसं आपण करतो तसं कर्मवार केलेल्या अगर 2-3 दिवसात केलेल्या दशदिन विधीतही काहीसं असंच आहे. प्रेतसंज्ञक जीवाचे अश्म्याचे साह्याने संक्रमण करून घडवून आणल्यानंतर पुढचे विधी अशा शिळावर करण्यात येतात. प्रेतम अस्याम शिलायाम आवाहयामी असे प्रेत आवाहन करून दिलेले पिंडोदकदान हेच रहस्य सुचवतात. या दानात वस्त्र निष्पीडोदकचे विशेष महत्त्व दिसते. याचं रहस्य असं की प्रेतजीवांना तदितर उदक घेवत नाही. वस्तूवर कोणाचाच हक्क नसल्यास ती वस्तू काहीशी अमंगल स्वरूपाची असावी लागते. मंगल स्वरूपाची वस्तू सर्वांना हवीशी वाटते, म्हणून सर्वजण त्याच्यावर मालकी गाजवू लागतात. अशा स्थितीत तिच्याद्वारे संतोष निर्माण होणं अशक्य. तो निर्माण होण्याकरता कोणालाच हवीशी नसलेली वस्तू प्रेतजीवास उपकारक ठरते व तद्वाराच त्याचा संतोष होतो. वस्त्र निष्पीड नोदक अशा तऱ्हेने तृप्ती घडवून आणते. पिंडाच्या बाबतीत देखील अशीच एक विशेष गोष्ट आढळून येते, ती म्हणजे वायस स्पर्शाची होय. कावळ्याने स्पर्श करीपर्यंत वाट पाहावी आणि त्याने स्पर्श केला नाही तर तो पिंड मग उदक समर्पण करावा. या विधीचं रहस्य कळण्यास काही गोष्टी लक्षात येण्याची गरज आहे. सृष्टीतील स्वभावतः काही गुणधर्म व तज्जन्य सामर्थ्य असते. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणून समजलेल्या धातूत स्वभावतः तेजविकिरणाची शक्ती असते. लोहचुंबकात स्वभावतः लोघाकर्षणाची शक्ती असते. वायूत स्वभावतः संचाराची शक्ती असते. अशा स्वभाव संसिद्ध गुणधर्मांचा आणि सामर्थ्याचा उपयोग करून घेण्यात शास्त्रज्ञता आणि कौशल्य असते. जडवस्तूप्रमाणे सजीव वस्तूतही काही विशेष स्वभाव संसिद्ध गुणधर्म आणि सामर्थ्य असते. खद्योतांमध्ये म्हणजे ग्लो वॉर्म, काही जंतूमध्ये बॅक्टेरिया, समुद्रातील काही माशांमध्ये तेजविकिरणाची स्वभाव संसिद्ध अशी शक्ती आहे. वटवाघळात आपल्याला ऐकू येणार नाही इतका सूक्ष्म ध्वनी उत्पन्न करण्याची शक्ती असते. आपल्याला ऐकू येणार नाही इतका सूक्ष्म ध्वनी ग्रहण करण्याची शक्ती कुत्र्यात असते. आपल्याला दिसणार नाही अशा वस्तू पाहण्याची शक्तीही मार्जार किंवा उलुकादी प्राण्यात असते. कावळ्याच्या डोळ्यातही अशी काही विशेष शक्ती आहे असा भारतीयांचा अनुभव आहे. या स्वभाव संसिद्ध शक्तीस आपण सिद्धी म्हणू शकत नाही. आपल्या प्रयत्नाने आपण असे काही साधन साधले तर त्यालाच आपण सिद्धी म्हणतो. पण शास्त्रतः हे चूक आहे. पतंजलीने योगसूत्रात जन्मौषधी मंत्र तपहा समाधीजाहा सिद्धयहा असं म्हटलं आहे. जन्ममूलक, औषधीमूलक, कूलक, मंत्रमूलक, तपोमूलक आणि समाधीमूलक अशा 5 प्रकारच्या सिद्धी आहेत. सिद्धी म्हणजे उद्दिष्ट हेतू साध्य करून देणारी प्रक्रियामूलक शक्ती. त्या प्राण्यात आढळणारी शक्ती जन्ममूलक, त्या जडपार्थिव वस्तीत आणि वनस्पतीत आढळणारी शक्ती ही औषधमूलक. मंत्रसिद्धी शक्तीस मंत्रमूलक, तपोजनिक शक्तीस तपोमूलक
आणि समाधीसिद्ध शक्ती समाधीमूलक असं म्हणतात. कावळ्याच्या दृष्टीनं स्वभावसिद्ध शक्ती अशी आहे की तिच्या साहाय्याने त्याला प्रेतजीवास पाहता येते. पिंड घेणारा प्रेतजीव अडून असल्यास पिंड घेत नाही. कावळ्याला तो अडथळा समजतो, कळतो आणि स्पर्श करून देत नाही हे त्याला दिसल्यामुळेच तो पिंडाजवळ जाऊन स्पर्श न करता बाजूला सरतो. दृष्टीचं हे सामर्थ्य कावळ्याच्या स्वभाव संसिद्ध आहे. यातून दुसराही एक विधी रहस्य लक्षात येतं की प्रेतजीवास अनुसरून अंजन विधीत येतो तसा गोत्रजांच्या बाबतीतही दशाह विधीत येतो. यातील हे रहस्य आहे की अंजनाने वरील जन्ममूलक संसिद्धी प्रेताच्या ठिकाणी उत्पन्न करायची. वैद्यकदृष्ट्या अथवा अगर जीवस रसायनदृष्ट्या अंजर कर्माचे मर्म सांगण्यात येते. शस्त्रक्रियेने करायच्या ट्रान्सप्लांटेशन हा अद्भुत प्रकार आजच्या शास्त्राने विस्तारतः दाखवला आहे. विशेषतः अंतरस्रावी ग्रंथींच्या म्हणजे एंडोक्राईन ग्लँड किमयानी हे चांगलं उलगडून दाखवलं आहे की रसायनद्रव्यांच्या ठिकाणी किती प्रभावी शक्ती असते. आमच्या शास्त्राने ही गोष्ट फार प्राचीन काळापासून ओळखली आहे आणि औषधीमूलक सिद्धी हे त्याचंच प्रत्यंतर आहे. औषधी म्हणजे खनिज आणि वनस्पतीज अशा वस्तू, त्यांनी मिळणारी सिद्धी ती औषध सिद्धी. वानराच्या शुक्रग्रंथीने मिळणारी तारुण्य सिद्धी तशाच दुसऱ्या कोणत्या प्राण्याच्या गलग्रंथीने अगर अशाच दुसऱ्या ग्रंथीने मिळणारी ती शारीरसिद्धी आज प्रचलित होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे नेत्रांजनाने सिद्धी प्राप्त करून घेता येते ही गोष्ट भारतीयांना परिचित आहे. डोळ्यावर चष्मा लावण्यापेक्षा इष्ट असलेले काचेचे सूक्ष्म चूर्ण डोळ्यात घालता येऊन दृष्टिविकास करता येतो. हे त्यांनी शंख, स्फटिक, मणी, रत्न इत्यादी चूर्णांजने काही विशिष्ट नक्षत्रांच्या प्रकाशात तयार करून योजावयास सांगितलेली आहे. तसंच रत्नरूप, स्फटिक, सुवर्ण, स्तोत्रजन, ताम्र, अग्र, शंख इत्यादी चूर्णांच्या मोलेक्युलर लेन्स लावण्याची अत्यंत प्रभावी प्रक्रिया साधून माणसाला अभूतदृष्ट अशा गोष्टी दिसू लागणं काल्पनिक मानण्याचं कारण नाही. कौटिल्यानं गुप्त होणं, अधर चालणं इत्यादी जे प्रयोग सांगितलेले आहेत त्यांची टवाळी करण्याचं काही कारण नाही. भूमिगत द्रव्य अंजनाने पाहण्याची पद्धती कल्पनातरंग समजण्याची आवश्यकता नाही. पृथ्वीतील या द्रव्यापासून निघणाऱ्या किरणांचे ग्रहण करू शकतील अशी द्रव्ये नेत्रात स्थापन केल्यास ती वस्तू सहज दिसू शकेल. फोटोग्राफीतील सेन्सिटायझरसारखी ही गोष्ट आहे. इन्फ्रारेड फोटोग्राफी, अल्ट्राव्हायोलेट आणि एक्सरे फोटोग्राफी इत्यादीद्वारा हे तत्त्व स्पष्ट झालेलं आहे. तेव्हा शरीराच्या भोवती असलेल्या वलयाची प्रचिती कशी येतं हा अचानक लागलेल्या शोधाची, जसं किस्नर याची कथा तुमच्या वाचनात आली असेल, अशा काही विशेष द्रव्यांचा उपयोग करून मंत्रांच्याद्वारे प्रेतास समर्पिलेल्या अंजनाचा त्याला पुढच्या दृष्टीने ज्ञान होण्यास मदत होत असावी अशी कल्पना आहे. त्या देवकर्मात आणि पितृकर्मात देवऋषी कर्माप्रमाणे द्रव्य विशेष वापरायचे असतात. अगस्त्यम भृंगराजम च तुलसी कमलम तथा चंपकम तिलपुष्पंच दुर्वाश्च पितृवल्लभा. याच दृष्टीने खदीर, टिंटक इत्यादी काष्ट आणि विशिष्ट धातू हीच शास्त्रीय प्रयोगाची सामग्री आहे. तेव्हा विशेष क्रियेच्या सिद्धीकरता विशेष द्रव्यांची गरज असणं यात आपण उल्लेख केलेला आहे. शरीरास ए आणि डी ही जीवनसत्व काही विशेष कार्यसिद्धीसाठी आवश्यक असली तर डॉक्टर ज्याप्रमाणे तिथीद्रव्ये ज्या पदार्थ आहेत ते पदार्थ एकत्र करून उपचार रूपानं देतो, त्याचप्रमाणे प्रेतकर्म आणि पितृकर्म यांना साधक असलेली द्रव्ये या प्रयोगात वापरलेली आहेत. ती द्रव्ये त्या तत्वाची एलिमेंट्स असतात. पृथ्वी आपतत्वाजक, प्रेत पितृलोकांच्या कर्मात पृथ्वी आपतत्वात्मक द्रव्ये एकत्र करून प्रयोगात योजली जातात. काही द्रव्यात एकापेक्षा अधिक तत्वही प्रगटलेले असतात म्हणून त्यांचा उपयोग विविध तत्वांच्या कर्मात झालेला दिसतो. तर अशा प्रकारे हे थोडंसं आपण वाढतंय, थांबूया आपण. तर अंत्येष्टीतील या 10 दिवसात होणाऱ्या कर्मातील मुख्य अंगातील रहस्य उलगडून दाखवण्याचा आतापर्यंत प्रयत्न झालेला आहे. आता पूर्वी करायच्याप्रमाणे षोडश श्राद्ध श्राद्धापासून वसुरुद्र आणि आदित्य या गणांच्या श्राद्धांचा संबंध येतो.
तो सपेंडीकरणात पूर्णतेस जातो. प्रेताबरोबर त्याच्या पितृपितामह प्रपितामह यांना क्षण द्यायचा असतो. या सर्वांना आसन अर्घपाद्यादी सत्कृत करायचे असते आणि त्यातच वसुरुद्रादित्य या पितृदेवतांचा सत्कार असतो. देवयोनीचा संबंध याच विधीत प्रामुख्याने येतो. अग्नवकरणातील प्रेताहुतीनंतर राहिलेल्या अन्नाचा लांबट आकार करतात. त्याच्या पूर्वेकडे 3 पिंड ठेवण्यात येतात. त्यानंतर प्रेतपिंडाचे 3 भाग करण्यात येतात. उत्तरेकडील पहिला भाग समंत्रक विधीने 3 पैकी प्रेतपित्याच्या पिंडात मिळवण्यात येतो. त्याचप्रमाणे मध्यभाग पितामहाच्या पिंडात आणि दक्षिणेकडील भाग प्रपितामहाच्या पिंडात मिळवण्यात येतो. प्रेतपिंडाचे 3 भाग 3 पितरांच्या पिंडात मिसळून प्रेत आणि पितर यांचं जे एकीकरण करण्यात येतं याला सपिंडीकरण असं म्हणतात. त्यापुढं प्रेताचं अस्तित्व संपतं. पुढचा सारा विधी मामूली श्राद्धाप्रमाणे होतो. मृताचे पितरात रूपांतर झालेले असते. पुढच्या दिवशी स्वर्गपाथेय श्राद्ध गणेश पूजनादिक करतात. यांचा विशेष असं काही नाही. सपिंडीकरणाचा विधीचं मूलभूत असा आहे. या अधिदैवकातल्या क्रियेचे समंत्रक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेले अभिभूषण प्रपूर्ण आहे. अभिभौतिकता ही क्रिया उतरल्याशिवाय परिपूर्ण सफल होऊ शकत नाही. आणि एकीकरणानं आदिदैवकातली कर्मविची फलोन्मुखतेने परत जाते आणि सपिंडीकरण याच करता महत्त्वाचं अंग अंत्यविधीचं झालेलं आहे. आता मृत्यू ही घटना अशी आहे की ती सर्वांवर प्रचंड परिणाम करते. तेव्हा हे सगळं सांगण्याचं कारण काय? भारतीयांनी आपल्या या बहुमोल पूर्वधनाची प्राणपणाने जतन केले पाहिजे. हे सगळे विधी भरभराटीचा काळ पुढे जेव्हा केव्हा अवतरायचा असेल तेव्हा अवतरू. आज भारतीयाप्रमाणे भारतीयपणाने आम्ही जगू शकतो किंवा नाही याबद्दल जबरदस्त संशय उत्पन्न झाला आहे. इतकं आपलं पाश्चात्यकरण झालेलं आहे. याचं कारण उघड आहे की आम्ही भारतीय आज आळसाने आणि मोहाने कर्मवंचक झालेलो आहोत. या कर्मवंचकतेचे फळ भोगल्याशिवाय कसं नष्ट होईल? अंत्येष्टी संस्कारासारख्या कर्मांनी आमची शूरधीर पिंड परंपरा उत्पन्न करण्याची योजना आमच्या तपोधन आणि तेजोधन पूर्वपितरांनी जी करून ठेवली आहे ती आजही सुसंगत आहे. ती अज्ञानीपणामुळे आम्ही दुर्लक्षलेली आहे. याचा परिणाम व्हायचा तो झाला. या दुरावस्थेतून बाहेर पडून आम्ही पुन्हा जगाला शिरोधार्य असं व्हायचं असं वाटत असेल तर पूर्वजांप्रमाणे आम्हालाही आज कर्मशूर आणि कर्मधीर बनलं पाहिजे. असं बनण्याकरता स्वतःच्या वरची जी अज्ञान काजळी आहे आपल्यावरची ती काढून घेतली पाहिजे. मला मान्य आहे हे सगळं मी अत्यंत क्लिष्ट अशा ह्याच्यात सांगितलेलं आहे. परंतु हे वारंवार तुम्ही ऐका आणि मग त्याचा परिणाम आणि त्याचं महत्त्व तुम्हाला समजेल. तर अशा रीतीने या ठिकाणी आपण ह्या अंत्येष्टीचा संबंध जो काही विषय आहे तो संपवत आहोत. नमस्कार.